एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। घरांना दरवाजे नसलेले शनी शिंगणापूर गाव विश्वस्तांच्या निष्काळजीपणामुळे राज्यात चर्चेत आलं। शनिभक्त मोठ्या भावनेनं शनिदेवाला तेल चढवून अभिषेक करतात, मात्र बनावट ॲप व संकेतस्थळांचा वापर करून लाखो शनिभक्तांची कोट्यावधींची फसवणूक झाल्याचा प्रकार पुढे आलाय। या प्रकरणी सायबर पोलिसात अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे हे संबंधित संकेतस्थळ, ॲपधारक, त्यांचे मालक आणि त्यांना अभय देणाऱ्यांचा शोध लावणार का? भ्रष्टाचार रूपी तेलात कोण कोण माखलंय, या स्थानिक किती, बाहेरचे कनेक्शन काय, साखळी कशी होती, फंड कुठं कुठं जात होता, हे जाणून घेण्यासाठी या तपासाकडे राज्याचं लक्ष लागलंय। शिंगणापूर येथील बनावट ॲपद्वारे फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्यापूर्वी अर्ज चौकशी दरम्यान नमूद साक्षीदार यांनी संशयित ॲपची नावं दिलेली होती। त्यावरून नमूद असलेल्या ॲप व संकेतस्थळांची चौकशी अधिकारी यांनी त्यांच्या पथकाच्या मदतीने तांत्रिक चौकशी केली। यात घरमंदिर एन, ऑनलाईन प्रसाद, पुजारी सेवा, हरिओम, ई पूजा असे 5 संकेतस्थळ व ॲप समोर आले होते। संबंधित URLचे संकेतस्थळ, ॲपचे धारक, मालक यांनी शनेश्वर देवस्थान व धर्मादाय आयुक्त त्यांचे ऑनलाईन VIP दर्शन, पूजा, अभिषेक व तेल चढावा बुकिंग करता कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी घेतलेली नाही व शनेश्वर देवस्थानला कोणतेही देणगी न देता शनी शिंगणापूर येथील शनी महाराजांच्या शेळेचा फोटो, शनी मंदिराचा व शनी मंदिराच्या महाद्वाराचा फोटो वापरून तसेच संकेतस्थळ, ॲप यांचे धारक, मालक यांचे कोणतेही अधिकृत पुजारी शनी शिंगणापूर इथं उपलब्ध नसताना देखील त्यांनी त्यांचे पुजारी यांच्या मार्फतीनं श्री शनेश्वर देवस्थान इथं शनिदेवाची पूजा, अभिषेक व तेल चढावा केला जाईल असा खोटा मजकूर फसवणुकीच्या उद्देशानं संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन प्रसारित केला। तसेच त्या बदल्यात संकेतस्थळ, ॲप यांच्या अज्ञात धारक, मालक व त्यांचे अज्ञात साथीदार यांनी ऑनलाईन पद्धतीने भाविकांकडून अनियमित दरानं स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रक्कम स्वीकारून शनेश्वर देवस्थान व भाविकांची फसवणूक केली। याबाबत वरिष्ठांनी अर्जदार गोरक्षनाथ भीमाशंकर दरंदले, सुरक्षा अधिकारी श्री शनेश्वर देवस्थान व सदर संस्थांचे कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ केरुंजी दरंदले यांना वेळोवेळी संपर्क साधून वर नमूद URLचे संकेतस्थळ, ॲपचे अज्ञात धारक, मालक व त्यांचे अज्ञात साथीदार आरोपी यांच्या विरुद्ध फिर्याद देण्यास कळवून देखील त्यांनी शनी शिंगणापूर पोलीस स्टेशनला अगर कोणत्याही पोलीस स्टेशनला लेखी फिर्याद न दिल्यानं तसेच सदर प्रकरण संवेदनशील व भाविकांच्या भावनांशी संबंधित असल्यानं तसेच भाविकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी यांनी सायबर विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सुदम काकडे यांना शनेश्वर देवस्थान संबंधित वरील तक्रारींच्या अनुषंगाने फिर्याद देण्याचे आदेश केलेले होते। त्यानुसार अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता तपासात संबंधित संकेतस्थळ व ॲप मालकांचं कनेक्शन कोणाकोणापर्यंत पोहोचणार हे समोर येणार आहे। त्यामुळे या प्रथम दर्शनी 500 कोटींच्या घोटाळ्यात कोण कोण माखलंय हे SP साहेबांनी राज्यासमोर आणावं अशी सामान्य जनतेसह शनी भक्तांची मागणी होती। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।